आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत। आज दादर शिवाजी पार्क या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर मोठा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे। त्याला कशा प्रकारे तयारी संपूर्णपणे करण्यात आलेली आहे, कितीच्या संख्येने तरुणाई वर्ग येतील, काय काय आणखी अंदाज आहे? ज्या देशाच्या मुख्य प्रतिनिधींनी हम करे सो कायदा आजपर्यंत केला होता, मी करेन तीच पूर्व दिशा। मग देशात अराजकता मागू दे, देशात माणसं मरू दे, देशात माणसं जगू दे, त्याचा कधी काही विचार केला नाही। फक्त आणि फक्त मी कसा मोठा आहे, माझ्या समोर कसे कॅमेरा दिसतील, ह्याचाच गेल्या 2014 पासून ज्यांनी उपयोग केला त्याला झुकायला लावणारा एक मराठी माणूस आहे। आणि म्हणजे आपली जो पोवाडा आहे, दिल्लीचे तख्तही राखतो मराठी आपला महाराष्ट्र माझा, त्या महाराष्ट्राच्या मातीने त्यांना दाखवून दिला की इथे अत्याचार चालत नाही। शिवाजी महाराज जन्माला येतात, महाराज जन्माला येतात किंवा कोणतरी युगपुरुष जन्माला येतो आणि तो त्या समोरच्याला त्यांची जागा दाखवून देतो। त्या पद्धतीने आज महाराष्ट्राच्या मुलांनी एक तरुण वर्गांना एकत्र केला आणि त्याला जोड दिली। ते आमच्या महाराष्ट्राचा ज्यांचा बुलंद आवाज आहे ठाकरे बंधू, या ठाकरे बंधूंनी त्यांना जेव्हा साथ दिली त्यावेळी सरकार जागा झालं आणि सरकारला माहिती पडलं आता ठाकरे बंधू रस्त्यावर उतरलेत, त्यामुळे आपला काही खैर नाही म्हणून त्यांनी आजचा मोर्चा होता, मोर्चाच्या अगोदरच त्यांनी स्वतःचा राजीनामा दिला। ही मोठी तरुणाईची आणि महाराष्ट्राची भारताची मोठी जीत आहे। किती वाजता संपूर्ण कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे? किती वाजता कार्यक्रम? जवळजवळ 11च्या दरम्यान कार्यक्रम सुरू होईल। आता मुलं यायला लागले, स्वतःहून स्वयंपूर्तीने येतात आहे। मुलांना पण कळलं, काल सुद्धा आंदोलनामध्ये उद्धव साहेब बोलले, पोलिसांना रिक्वेस्ट केली की काठीचा उपयोग करू नका। म्हणजे आम्ही पोलिसांचे आभार मानतो, मुंबई पोलिसांचे, की त्यांनी फक्त शिट्यांवरती मुलांना सांगितलं की बाबा बस झाला आणि मुलांना एक सुद्धा काठी कुठे उगवली नाही। नाहीतर दिल्ली पोलिसांनी जी काही नाचक्की पोलीस खात्याची दाखवली आहे की लहान मुलांना मारून त्यांच्या डोक्यात किंवा गुंड पोलिसांना, मुंबईमध्ये तशी त्यांची हिंमत होणार नाही, कोण गुंड येणार नाही किंवा कोण हातात काठी घेऊन, तेवढी ताकद मुंबईमध्ये नाही, कारण मुंबईचे डॉन आहे ते ठाकरे बंधूच आहे आणि ठाकरे बंधूच राहणार। काल झालेल्या आंदोलनानंतर तरुण वर्ग बोलतो अजून आंदोलन संपलेलं नाही, अजून अनेक लोकांचे नंबर या ठिकाणी बाकी आहेत, कसं बघताय ह्या विधान? म्हणजे जिथे ज्यांनी अति केलं, आता मला सांगा, ज्यांनी लाठीचार्जचं पोलीस स्वतःहून लाठीचार्ज कधीच करणार नाही, त्यांना वरून दबाव आल्याशिवाय लाठीचार्ज होणार नाही, ते सूचना कोणी दिली त्यांचा सुद्धा राजीनामा यांनी मागायला पाहिजे खरं। आणि बाकीच्या नेत्यांना देखील भीती वाटली पाहिजे, या तरुणांची काय वाटतं? बाकीच्या म्हणजे आता जे फुटीरवादी आहेत ना, इकडनं पळतात तिथे पळतात, त्यांना कुठेतरी समजायला लागलं की तरुण वर्ग आता रस्त्यावर उतरलाय। ज्या पक्षाने तुम्हाला निवडून दिलंय, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून दिवस रात्र एक करून तुम्हाला निवडून आलं, त्या पक्षाच्या पाठीमागे खंजीर खुपसणे हे लोकशाहीला घातक आहे। ही कुठेतरी हुकुमशाहीच्या दिशेने सध्या वाटचाल होती, ती हुकुमशाही पहिली संपली पाहिजे, बाकी काही नाही। तरुणाई यांना देखील मार्ग दाखवेल जी लोक फुटून गेले? तरुणाई दाखवणार, तरुणाईला म्हणजे पटलंच नाही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे राजकारण घडलंय हे कुठल्याही तरुण माणसाला, वृद्ध माणसाला पटलेलं नाही। धन्यवाद। आपण पाहिलं तर या ठिकाणी तरुणाई वर्ग जे फुटीर आहे, जे फुटून गेले, त्यांना देखील मार्ग दाखवतील, त्यांना देखील आपली जागा दाखवतील, अशा शब्दात महेश सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अजय मोहिते सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।